सेफ्टी नेसेसिटी का आहे आपल्या वर्कप्लेसमध्ये, तर पॉवर युटिलिटी जे आहेत, तर या सगळ्या इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 आणि सीईए रेग्युलेशन्स, आता इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स जे आहेत, तर ते नाही आहेत आता. सेफ्टी हे आहेत रेग्युलेशन्स आहे 2010चे. तर त्याच्या अंडर स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट आहे, म्हणजे मॅन्डेटरी आहे हे सगळ्यांना हेल्थ सेफ्टी आणि वेलफेअर करता हे सगळं ट्रेनिंग देणे आणि हे आपल्या वर्कप्लेसला आपली सेफ्टी बघणं, हे मॅनेजमेंटची, नंतर पॉवर युटिलिटीची, नंतर आपल्या एम्प्लॉईची आणि युनियनची पण तेवढीच जबाबदारी असते. तर याच्याबद्दल थोडंसं सांगतो तुम्हाला. एक तर पॉवर युटिलिटीच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, तर त्या म्हणजे रिसोर्सेस. रिसोर्सेस म्हणजे काय की पैसा देणं आणि बाकी ज्या आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चर देणं. नंतर सेफ्टी फॅक्टर्स मध्ये डिझाईन, कन्स्ट्रक्शन, ऑपरेशन, मेंटेनन्स मध्ये ज्या मशिनरी लागतात, इक्विपमेंट्स लागतात सेफ्टी करता, मेजरमेंट्स असतील आहे किंवा पीपीई असतील आहे, तर हे सगळं देणं. नंतर इन्स्ट्रक्शन देणं सगळ्या एम्प्लॉईजला. तर हे आपल्याकडे एक सेफ्टी मॅन्युअल आहे, आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. तर ते ऍक्च्युली सगळ्या SSI ते डाउनलोड करून तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही त्यांची पण जबाबदारी येते. नंतर तुम्हाला पण तेवढ्याच प्रकारे ते माहिती पाहिजे. नंतर प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, सेफ्टी अप्लायन्सेस, क्लोथिंग. तुम्ही जे हे जे युनिफॉर्म जो आहे खाकी कलरचा, याचं सुद्धा डिझाईन असतं. स्पेसिफिक डिझाईननीच ते आपल्याला शिवून घ्यावे लागतात, कारण सेफ्टी रिलेटेड इश्यूज जे असतात हे त्याच्यात ऍड्रेस केलेले असतात. आपण काय करतो की त्याचं डिझाईन आजकाल आपल्यापर्यंत येत नाही, फक्त खाकी कपडा येतो आणि तुम्ही तुमचं शिवून घ्या, अशा प्रकारचं ते देतात. पण तसं नाही आहे ऍक्च्युली. ते त्याच्यासोबत डिझाईनही येतं, पण ते शेवटच्या तुमच्यापर्यंत ते जात नाही. नंतर रेग्युलर रिव्ह्यू याचा घ्यायचा असतो, जे काय सेफ्टी रिलेटेड इश्यूज आहेत तर त्याच्यामध्ये तुमच्या काय अडचणी आहेत, तर हे तुम्ही मॅनेजमेंट पर्यंत म्हणजे तुमच्या SSI पर्यंत हे सांगायला पाहिजे. नंतर अप्रोप्रिएट इन्स्ट्रक्शन, ट्रेनिंग, रिट्रेनिंग. आता जसं व्हर्च्युअल ट्रेनिंग सुरू आहे, आधी आपलं 2020च्या आधी हे आपण ट्रेनिंग सेंटरला घ्यायचो. तर हे असे अरेंज करणं हे सुद्धा पॉवर युटिलिटी म्हणजे मॅनेजमेंटचं, म्हणजे MSc TCL ची ही जबाबदारी आहे. नंतर फायर प्रिव्हेन्शन आणि अप्रोप्रिएट फायर फायटिंग सर्व्हिस. छोटे छोटे जिथे सबस्टेशन्स आहेत तिथे फायर इक्विपमेंट्स म्हणजे फायर एक्सटिंग्विशर, फायर बकेट्स वगैरे वगैरे हे प्रोव्हाइड करणं. नंतर ऍक्सिडेंट, सिकनेस, इन्सिडेंट्स. ऍक्सिडेंट्सचा डेटा हा प्रत्येक सबस्टेशनला अवेलेबल पाहिजे. नंतर कोणाला कुठल्या प्रकारे सिकनेस सिकनेस म्हणजे परमनंट टाईपचं, म्हणजे आपलं थोडंफार कमी जास्त प्रमाणात आपल्याला जे हे असतात, व्याधी झालेल्या असतात, तर ह्याची सुद्धा तिथे नोंद झाली पाहिजे आपल्या सबस्टेशनला, जेणेकरून त्याला त्या प्रकारे काम द्यावं लागतं. नंतर नोटिफाय रेग्युलेशन, इन्स्ट्रक्शन, नोटिसेस टू कॉमन लँग्वेज, म्हणजे हे मराठीत सुद्धा द्यायला पाहिजे. आपल्या वेबसाईटवर जे आहे हे फक्त इंग्लिशमध्ये आहे, तर ते ऍक्च्युली मराठीत पण पाहिजे. नंतर एम्प्लॉईची काय जबाबदारी, तर ह्याच्यात सगळ्यात जास्त एम्प्लॉईची जबाबदारी येते, कारण डे टू डे मेंटेनन्स मध्ये, डे टू डे ऑपरेशन मध्ये फक्त एम्प्लॉई असतो. तर त्याच्यामुळे तुमची जास्त जबाबदारी आहे. तर काय आहे तर रिपोर्ट पोटेन्शियल हॅझर्ड, म्हणजे कुठे काय धोका होऊ शकतो हे रोजच्या रोज तुम्ही सबस्टेशनला असता, तुम्ही काम करता, त्याच्यामुळे हे तुम्हाला जास्त माहिती आहे. तुमच्यापेक्षा जास्त माहिती कोणालाच राहू शकत नाही, कारण SSI म्हणा किंवा बाकीचे वरचे जे कोणी ऑथॉरिटी आहे ते काय रोजच्या रोज सबस्टेशनला येत नाही आणि हे बघतही नाही. तर ते हे काम हे तुमचं आहे. नंतर ऑब्झर्व सेफ्टी रूल्स, प्रोसिजर्स, कोड ऑफ प्रॅक्टिस. म्हणजे काय की रूल्स रेग्युलेशन जे काय दिलेले आहेत सेफ्टी रिलेटेड, तर हे पाळणं हे तुमची जबाबदारी आहे. यूज ऑफ टूल्स, इक्विपमेंट, सेफ्टी इक्विपमेंट, प्रोटेक्टिव्ह क्लोथिंग वगैरे. तर हे जे टूल्स अँड T&P असते आपली सेफ्टी इक्विपमेंट, म्हणजे हेल्मेट असेल, शूज असेल, तर हे वापरणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. नंतर पार्टिसिपेटिव्ह सेफ्टी ट्रेनिंग कोर्सेस, सेफ्टीचे ट्रेनिंगचे जे कोर्सेस आहेत, आता आज किती आहेत माहिती नाही, 14-15 जे काय आहेत ते ऑर्डर मध्ये असतात आपल्या 25-30, आणि जॉईन होतात साधारण इतके. तर असं व्हायला नको, कारण सेफ्टी ट्रेनिंग हा तेवढाच इम्पॉर्टंट भाग असतो. सेफ्टी सजेशन स्कीम असते, तर ती आपल्याकडे नाही आहे तशी, एवढी राबवल्या जात नाही, तर ती पण राबवायला पाहिजे. आणि सेफ्टी सजेशन तुमचे काय सजेशन्स असतील आहे, प्रत्येकाचा याच्यामध्ये बघण्याचा जो व्ह्यू असतो हा वेगवेगळा असतो.
वेगळा असतो आणि चांगलाही असू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. तर तो सांगायला पाहिजे. म्हणजे आपल्या एस-एस-आय पर्यंत, एस-एस-आयनी मग वर पुढे असं ते स्कीम असते. तर त्याच्यामध्ये चांगले सजेशन पण येऊ शकतात. तर टेक एन ॲक्टिव्ह अँड पर्सनल इंटरेस्ट इन प्रमोटिंग हेल्थ, सेफ्टी ॲट वर्क. पर्सनल इंटरेस्ट हा नेहमीच जरुरी आहे. नंतर याच्यात ट्रेड युनियनची पण तेवढीच जबाबदारी असते. ट्रेड युनियन आतापर्यंत काही जबाबदारी आहे, हे माहिती असेल किंवा नाही, पण मी आता सांगतोय, की याच्यामध्ये मेजर जो पार्ट असतो हा युनियनचा असतो आणि युनियन कोणामुळे बनते तर आपल्यामुळेच बनते. तुमच्या एम्प्लॉईची जबाबदारी जशी आहे तशीच ती युनियनची आहे. एम्प्लॉईची जी जबाबदारी पुढे जाऊन युनियन आणि युनियनची जी जबाबदारी आहे ती सेफ्टी रिलेटेड जे काही लॅक्युना असतील, जे काही कमी असतील, तर त्या तुमच्या मीटिंग्समध्ये मांडणं आणि प्रत्येक स्टेजमध्ये आपलं इन्व्हॉल्वमेंट ठेवणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये कसं आहे, की कुठल्या हे आहेत रिस्पॉन्सिबिलिटी, तर निगोशिएशन ऑफ वेजेस, मग वर्क प्लेस रूल्स, निगोशिएशन ऑफ वेजेस वगैरे हे वरचे जे लिहिलेले आहेत त्याच्यात सगळ्या ह्याच्यात फार चांगल्या प्रकारे युनियनचं हे असतं रिस्पॉन्सिबिलिटी दाखवतात. पण खालची जे आहेत वर्क प्लेस सेफ्टी आणि पॉलिसी, तर ह्याच्यामध्ये नॉर्मली हे माहितीच नाहीये. तर याच्यामध्ये काय आहे, की वर्किंग कंडिशन काय पाहिजे आपल्या, सेफ प्रोसिजर काय पाहिजे, तर ह्याच्यामध्ये सुद्धा प्रोएक्टिव्ह लीड रोल पाहिजे प्रत्येकाचा, प्रत्येक युनियनचा. आणि युनियन म्हणजे काय, की हे तुम्ही. तर तुमच्याकडून त्या स्कीम गेल्या, तुमच्याकडून काही सजेशन असले तर तुम्ही ऑथॉरिटीला प्लस युनियनला असं दोन्हीकडे सांगू शकता. नंतर सेफ्टी कोड ऑफ कंडक्ट असतो. प्रत्येक गोष्टीचा एक कोड ऑफ कंडक्ट असतो. तुम्हाला ऐकून माहिती असेल की आपल्या इलेक्शन आले की कोड ऑफ कंडक्ट एक लागू होऊन जातो. आता प्रत्येकाला माहिती झालेलं आहे. तर तसं सेफ्टीचा पण एक आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे की प्रोएक्टिव्ह, तर त्याचं प्रत्येकाचं PRO असं ते डिटेलमध्ये दिलंय. तर पी म्हणजे पीटीडब्ल्यू म्हणजे परमिट सिस्टीम जी आहे ती, आणि दुसरं पी म्हणजे PPE, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स. त्याच्यावर डिटेल मग नंतर सांगतो. नंतर रिपोर्ट जे आहेत तर ते इन्सिडेंट्स म्हणजे कुठलीही घटना झाली, तर ऍक्सिडेंटच पाहिजे असं नाही, कुठलीही घटना झाली ऍक्सिडेंट मध्ये नंतर ती कन्वर्ट होते. इन्सिडेंट हा वेगळा असतो आणि ऍक्सिडेंट हा वेगळा असतो. ऑर्डरलीनेस हे प्रत्येक गोष्टीत पाहिजे. अटेन्शन प्रत्येक गोष्टीत आपलं अटेन्शन राहू द्या. लॉकआउट टॅगआउट सिस्टीम आहे, एक चांगली सिस्टीम आहे ती, त्याचा फोटो दाखवेन मी. जेव्हा असतं मीटिंग असते तर त्यावेळेला मी हे फिजिकली मी करून सुद्धा दाखवतो. नंतर कंडक्ट सर्टिफिकेशन, तुमचं कंडक्ट जे आहे ते रिस्पॉन्सिव्ह पाहिजे. ट्रॅफिक याच्यात मुद्दाम घेतलाय, कारण आपण घरून जेव्हा निघतो आपल्या वर्क प्लेसला जायला तेव्हा ट्रॅफिक मधून येतो. ट्रॅफिक रूल्स हे नेहमी पाळा. नंतर इंटरलॉक, आपल्या ह्याच्यामध्ये सिस्टीम मध्ये इंटरलॉक प्रत्येक गोष्टीत असतात. स्काडा असो किंवा फिजिकली आपण जे ऑपरेशन्स करतो त्याच्यामध्ये, ते इंटरलॉक बायपास कधी करू नका. विजिबिलिटी म्हणजे विजिबल, तुम्ही लिडरशिप म्हणजे तुमची लिडरशिप प्रत्येक ठिकाणी दाखवून द्या. तुम्ही जरी टेक्निशियन असाल तरी तुम्ही लीडर नक्कीच होऊ शकता. इव्हॅल्युएट, प्रत्येक गोष्टीचं इव्हॅल्युएशन म्हणजे जे काही आपण केलेलं आहे ते बरोबर आहे की नाही, त्याचं अनसेफ आहे का, किंवा ते आपल्या हातून जर काही चूक झाली असेल तर ती का झाली, याच्यावर विचार मंथन जे आहे तर त्याला इव्हॅल्युएशन म्हणतात. नंतर एक लक्षात घ्या, डाव्या हाताला मी खाली रेड ह्याच्यामध्ये काही स्लोगन्स लिहिलेले आहेत. तर ते स्लोगन्स तुम्ही लिहून पण घेऊ शकता आणि त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. मी प्रत्येक स्लाइडवर वेगवेगळे स्लोगन घेतलेले आहेत आणि हे सगळे सेफ्टी रिलेटेड आहे आणि फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. सेफ्टी फर्स्ट इज सेफ्टी ऑलवेज. का बरं? तर सेफ्टी म्हणजे कुठली तर मॅनपॉवर, नंतर मशीन्स आणि मटेरियल. तर ह्या सगळ्याच, मॅनपॉवर म्हणजे काय, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजे डोक्यापासून तर आपल्या पायापर्यंत. मग त्याच्यात हेल्मेट आलं, मग सेफ्टी बेल्ट आला, सेफ्टी शूज आले, असं सगळं आलं. हँड ग्लोव्ज आहेत. सेफ्टी मशीन्स म्हणजे डायग्नोस्टिक टेस्टिंग आपण ज्यांनी करतो ते. नंतर सेफ्टी ऑफ मटेरियल म्हणजे कुठलं तर शिडी असते आपली जी नेहमी कामात येते, कप्पी आहे, रस्सा आहे, ह्याचं सुद्धा टेस्टिंग व्हायला पाहिजे. टेस्टिंग होत असतं. थोड्याशा टर्मिनॉलॉजीज आहेत सेफ्टी मधल्या. सेफ्टी म्हणजे काय, तर फ्रीडम फ्रॉम हॅझार्ड, रिस्क, ऍक्सिडेंट. फ्रीडम म्हणजे याच्यापासून सुरक्षित.
ऍक्सिडेंट हा अनएक्सपेक्टेड आणि अनप्लॅन्ड इव्हेंट असतो. ते कोणी ठरवून केलेलं जे कृत्य असतं तर त्याला ऍक्सिडेंट म्हणत नाही. नंतर व्हॉट इज इंजुरी, हार्मफुल कंडिशन. हार्मफुल म्हणजे काही खरचटलं किंवा छोटस जरी खरचटलं तरी ते इंजुरी मध्ये होतं. हॅझार्ड म्हणजे ज्यांनी हे लॉस होऊ शकतो ती गोष्ट. आणि रिस्क आणि हॅझार्ड हे जवळपास सारखे आहेत, पण त्याची डेफिनेशन ही फार थिन आहे, म्हणजे फार कमी फरक आहे त्याच्यामध्ये. इन्सिडेंट म्हणजे काय, तर इन्सिडेंट म्हणजे डेव्हिएशन इंटेंडेड सिक्वेन्स. म्हणजे इंटेंडेड सिक्वेन्स म्हणजे काय की आपण आउटेज घेतो. आउटेज घ्यायला काय काय आपल्याला ऑपरेशन करावे लागतात, त्याची ठरलेली प्रोसिजर आहे. तर त्याच्यामधून कुठेही काहीही डेव्हिएशन झालं, एखादी स्टेप आपण काढून टाकली, एखादा 29A आहे किंवा 89A आहे, तर हा जर काढून टाकला आपण, म्हणजे ओपन नाही केला तर ते झालं डेव्हिएशन. तर ते झालं, त्याला डेव्हिएशन म्हणतात. नंतर सेफ्टी पॉलिसी, सोशल अँड लिगल ऑब्लिगेशन असतं सेफ्टी पॉलिसी म्हणजे. म्हणजे आपलं जे पॉलिसी स्टेटमेंट जे असतं आपल्या याच्यामध्ये आहे, सेफ्टी मॅन्युअल मध्ये सगळ्यात दुसऱ्या तिसऱ्या पानावर आहे सेफ्टी पॉलिसी. तर हे सोशल आणि लिगल ऑब्लिगेशन आहे, आपल्याला सेफ्टी इक्विपमेंट्स प्रोव्हाइड करणं, सेफ्टी कंडिशन्स मध्ये काम करायला लावणं. हे सोशल आणि ह्याच्यावर म्हणजे लिगली ऑब्लिगेटरी आहे ऑन द पार्ट ऑफ MSCTCL. MSCTCL ला हे करावंच लागतं. नंतर वॉर्निंग सेफ्टी टॅग म्हणजे काय, तो वॉर्निंग सेफ्टी इन्स्ट्रक्शन. सेफ्टी इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, की आपण इथे धोका आहे किंवा हे दिलेलं आहे, आउटेज दिलेलं आहे, तर असे सेफ्टी इन्स्ट्रक्शन जे आहेत ते वॉर्निंगचे असतात. तर ह्याला सेफ्टी टॅग म्हणतात. ऍटिट्यूड म्हणजे कंटिन्युअस बिहेवियर एखाद्याचा जर चुकीचा असला तर तो ऍटिट्यूड झाला. नंतर वर्क परमिट जे आहे तर ते रिटर्न डॉक्युमेंटच असतं, हे कुठेही ओरली राहू शकत नाही. ओरली याला याच्यामध्ये सेफ्टी सिस्टीम मध्ये मान्यता नाही. हे नेहमी रिटर्न मध्ये, म्हणजे फोनवर जरी परमिट घेतलं तरी त्याचं आपल्याकडे आपल्या याच्यामध्ये वर्क परमिट मध्ये ते सगळं लिखित स्वरूपात पाहिजे आणि ऑन फोन दिलं आणि ते फक्त इंजिनियरलाच द्यायला पाहिजे. हे म्हणजे आपण थोडीशी सूट दिलेली आहे. ऍक्च्युली परमिट सिस्टीम ही फोनवर कधीच ऑपरेट होऊ शकत नाही. म्हणजे CA रेग्युलेशन्स मध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, कुठल्याही सेफ्टी रिलेटेड डॉक्युमेंट्स मध्ये हे क्लिअर कट म्हटलेलं आहे. नंतर व्हॉट इज वर्क ॲट हाईट. वर्क ॲट हाईट म्हणजे 1.8 मीटर, म्हणजे आपलं साधारण 22 KB 33 KBचा जो CTPTचा जो स्ट्रक्चर आहे, तर त्या स्ट्रक्चरवर जरी आपण काम करत असलो तरी ते वर्क ॲट हाईट होतं. त्याच्यामुळे वर्क ॲट हाईट इथे कुठे काम करायचं असेल तर तुम्हाला PPE म्हणजे प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट घालूनच काम करायचं असतं. म्हणजे सेफ्टी शूज, सेफ्टी हेल्मेट, नंतर लॅडरची L/4 कंडिशन असते ती वगैरे वगैरे असं सगळं. लॅडरची एक L/4 कंडिशन म्हणजे काय ते एक सांगतो. की आपली लॅडरची हाईट समजा 4 मीटर आहे, तर 4 मीटर बाय 4 म्हणजे काय झालं 1 मीटर. तर आपल्या स्ट्रक्चरचा जो फाउंडेशन आहे तर तिथपासून 1 मीटर पुढे त्याचे खालचे लेग पाहिजेत आणि वर जितका काही अँगल असेल तर तो सेफेस्ट अँगल असतो. तर हे L/4 हे नेहमी लक्षात ठेवा. नंतर व्हॉट इज पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, प्रोटेक्ट द पर्सन. प्रोटेक्ट पर्सन कशापासून, तर डर्ट आहे, डस्ट आहे, स्पार्क आहे वगैरे वगैरे. नंतर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट मध्ये काय काय असतं, तर हेड प्रोटेक्शन म्हणजे वरपासून तर खालपर्यंत. हेड प्रोटेक्शन म्हणजे हार्ड हॅट, कॅप, हेल्मेट वगैरे. त्याचे कुठले कुठले प्रकार असतात याचे सगळ्याचे कसं आहे, ते आता हार्ड हॅट किंवा हेल्मेट म्हटलं तर याचा IS 2925 असतो, पण कुठल्या प्रकाराकरता तुम्ही हेल्मेट वापरता आहे तर अकॉर्डिंगली त्याचं डिझाईन बदलतं. नंतर फेस अँड आय प्रोटेक्शन आहे, स्पेक्टॅकल्स, वेल्डिंग गॉगल्स, फेस शिल्ड आहे. हे काय प्रोटेक्ट करतं तर फ्लाइंग पार्टिकल्स, रेडिएशन वगैरे. हँड प्रोटेक्शन त्याच्याकरता हँड ग्लोव्ज आहेत. हँड ग्लोव्ज आता 12 किंवा 15 प्रकारचे हँड ग्लोव्ज असतात. हँड ग्लोव्जचा IS एकच असतो, पण इलेक्ट्रिकल करता असेल तर त्याचा हँड ग्लोव्जचा टाईप आणि हा वेगळा असतो. तर आपल्याला जेव्हा घेतो, जेव्हा एक प्रोक्युरमेंट ऍक्शन होते तर त्यावेळेला त्याचा स्पेसिफिक पर्पज टाकावा लागतो की ह्या इलेक्ट्रिकल करता आम्हाला पाहिजे. नंतर फूट अँड लेग प्रोटेक्शन. तसं सेफ्टी शूज जे आहे, सेफ्टी शूज मध्ये सुद्धा 15298 नंबर आहे, IS नंबर हा कॉमन आहे.
मग त्याच्याकरता आपल्याला इलेक्ट्रिकल फील्ड करता पॉवर सेक्टर करता वेगळा असतो, केमिकल कंपन्यांमध्ये जेव्हा वापरतो, मेकॅनिकल कंपन्या असतात त्याच्यामध्ये वेगळा असतो. बॉडी प्रोटेक्शन, ॲप्रॉन, हुड, नंतर जॅकेट असतं, लेदर जॅकेट आहे, कॅनव्हास आहे. तुम्ही बघत असाल रस्त्यावर जेव्हा कामं चालू असतात तर त्यावेळेला एक स्पेशल छोटासा एक जॅकेट घालतात ते का घालतात? कारण रेडियम आहे, म्हणजे रात्री पण ते जर कोणी आलं जे लाईटमध्ये सुद्धा ते चमकतं, म्हणजे आपल्याला माहिती होतं की इथे कोणीतरी काम करत आहे, ते त्याच्याकरता घालायचं असतं. नंतर सेफ्टी बेल्ट आहे. सेफ्टी बेल्ट हाही बॉडी प्रोटेक्शन करता आहे. हा एक जिव्हेर वर्क एक्सिड्स 1.5, मगाशी मी जसं म्हटलं तसं 1.8 मीटरच्या वर जर हाईट असेल, म्हणजे 22 केव्ही 33 केव्हीच्या स्ट्रक्चरवर काम करायचं आहे तर सेफ्टी बेल्ट वापरायचाच. सेफ्टी बेल्टमध्ये सुद्धा आपण जो सेफ्टी बेल्ट म्हणून म्हणतो तो सेफ्टी हार्नेस असतो, सेफ्टी बेल्ट हा वेगळा असतो. नंतर फोटो आहे त्याच्यात. इयर प्रोटेक्शन, इयर मग जिथे नॉईज लेवल खूप जास्त असते, आपल्याकडे हा प्रकार नाहीये. हे टोटल फक्त पीपी काय आहे. आता हे सगळे पीपी एकाच फोटोमध्ये दाखवलेले आहेत. याच्यामध्ये फक्त एक चूक मुद्दाम मी ठेवली होती. मी जेव्हा फिजिकली घेतो त्यावेळेला मी प्रत्येकाला विचारतो. आता मी सांगतो की याच्यामध्ये खाली जे आहेत तर ते स्टील टोचे शूज दाखवले. आपल्या पॉवर सेक्टरमध्ये स्टील टोचे चालत नाही, त्याच्यामध्ये फायबर टो लागतो. बाकी कलर जे आहेत हेल्मेटचे ते येल्लो, व्हाईट, ग्रीन, ब्ल्यू हे अशा प्रकारचे असतात. आणि ह्याच्यामध्ये रेड कलरची एक हेल्मेट दिसते, ती फायर करता वापरतात. फायरमन जे असतात, फायर ऑफिसर्स जे असतात तर ते वापरतात. आणि बाकीचे जॅकेट, सेफ्टी बेल्ट, हा बघा सेफ्टी बेल्ट हा असा आहे, हा थाय पर्यंत असतो, आपल्या मांडीपर्यंत असतो, तो सेफ्टी बेल्ट असतो. सेफ्टी नेट, इथे एक सेफ्टी नेट सुद्धा दाखवलेलं आहे. हे सेफ्टी नेट आरटीसी जेजुरीला फिजिकली जेव्हा मीटिंग होतील पुढे पण, आणि ज्यांनी बघितलं नसेल त्यांना हे बघायला मिळेल. नंतर आता सेफ्टी ॲट वर्कप्लेस काय काय बघायचं, आपण कुठे कुठे लक्ष द्यायचं. तर एंट्रन्स गेटमध्ये सगळ्यात पहिले जो बोर्ड आहे आपल्या सबस्टेशनचा त्याच्यामध्ये स्पेसिफिक डिटेल्स लागतात. तर त्याच्यामध्ये CIN नंबर असतो. नंतर हे प्रोहिबिटेड एरिया, आपलं सबस्टेशन आहे हे प्रोहिबिटेड एरियामध्ये येतं, ते डिफाईन केलेलं आहे. तर ते अकॉर्डिंगली हा असा एक बोर्ड लागतो. नंतर फेन्सिंग जे आहे तर ते एरिया फेन्सिंग आणि वॉल, आजकाल सगळीकडे वॉल झालेले आहे. आणि हे जे आहे चेन फेन्सिंग जे आहे हे फक्त लाईव्ह स्विचार्डला असतं. एरिया फेन्सिंगला चेन लिंक फेन्सिंग नसतं, वॉल असतं. नंतर कंट्रोल रूम मध्ये काय बघायचं, तर आपण कंट्रोल पॅनल्स बघायचे. कंट्रोल पॅनलवर प्रत्येक ठिकाणी आयडेंटिफाय केलाय की नाही. ACDC रूम मध्ये बघायचं, प्रत्येक पॅनलवर प्रत्येक स्विचवर त्याचं आयडेंटिफिकेशन, म्हणजे हा इथून सप्लाय कुठे केलाय, त्याचे सगळे डिटेल्स त्याच्यावर लिहिलेले आहेत की नाही. बॅटरी आहे तर बॅटरीचं किती एचची आहे, किती व्होल्टची आहे, 220 आहे, 110 आहे, 48 आहे, हे सगळ्या डिटेल्स इथे पाहिजेत. नंतर स्विच मध्ये काय काय बघायचं, तर कुठलं स्विच यार्ड, म्हणजे 400 केव्ही आहे, 220 केव्ही आहे, 110 आहे, 100 आहे, 132 आहे, याचं सगळीकडचं आयडेंटिफिकेशन पाहिजे, म्हणजे बे आयडेंटिफिकेशन म्हणतात त्याला. नंतर फेज आयडेंटिफिकेशन, RYB आता आजकाल सगळीकडे स्ट्रक्चर्सच आहेत, स्टील स्ट्रक्चर. त्या स्ट्रक्चरवर 5 फूट हाईटवर RYB कलर नुसते साधा पेंट जरी मारला तरी राहतो, साधारण 2-3 वर्ष नक्कीच टिकतो तो. पण प्रत्येक ठिकाणी हा पाहिजे. आणि 5 फूट का, आता आपली नॉर्मल व्हिजन जी आहे, व्हिज्युअल हाईट जी आहे नॉर्मल व्हिजन, ते 5 फूट असतं. तिथून कुठूनही आपण ते बघू शकतो, म्हणून तो 5 फुटावर असे कलर मारायचे. मधला फोटो जो बघत असाल तुम्ही तिथे. नंतर इक्विपमेंटचं जे आयडेंटिफिकेशन आहे त्याचा पण बोर्ड पाहिजे, अशा प्रकारे. नंतर आपलं मेटल स्प्रेडिंग जे आहे आणि ट्रेंच कव्हर्स, ते RCCचे ट्रेंच कव्हर्स जे असतात हे जुन्या सबस्टेशनमध्ये तुटलेले असतील तर त्याच्यावरून चालल्याने काय होतं की ते मध्येच कुठे तुटला आणि त्याची डेप्थ खूप असली, 1 मीटर 2 मीटर, तर डायरेक्ट आपण खाली जातो आणि दुखापत होऊ शकते. म्हणून नेहमी बाजूनी चालायचं. नंतर अजून काय बघायचं, तर आयडेंटिफिकेशन अजून काय बघायचं, तर आपण जेव्हा आउटेज घेतो तर त्यावेळेला हे फेस टू अर्थ जे क्लिअरन्स आहे हे आपल्या भल्या करताय, हे वर्किंग क्लिअरन्स असतं, तर हे क्लिअरन्स तेवढं मोजून घ्यायचं जेव्हा आउटेज असतील त्यावेळेला. जर SSI नाही म्हटलं तरी आपण त्याला आठवण करून द्यायची.
नंतर अर्थफिट आहे, अर्थफिटला असे कॉलर्स असतात, तर ते कॉलर टाकून घ्यायचे आणि कॉलर मध्ये जो अर्थफिट असतो, जो अर्थ पाईप असतो, तर तो अर्थ पाईप मध्ये जो पाण्याचा जो पाईप असतो ना, तर तो त्या अर्थ पाईप मध्ये नको, त्याच्या बाजूचा जो एरिया असतो तर त्या एरियामध्ये पाहिजे. नंतर असे एमबीज असतात, वेगवेगळ्या प्रकारचे एमबी असतात, एसीची असते एमबी, नंतर यार्डात आपली लाइटिंग असतं त्याची एमबी असते. तर हे प्रत्येक ठिकाणी त्याच्यावर बोर्ड पाहिजे एक. नंतर स्विच यार्ड कुठला आहे, 400 केवीचा आहे, 220 केवीचा आहे, हे एंट्री जेव्हा करतो आपण 132 असेल तर 132/33 असेल, 132/22 असेल किंवा 11 केवी सुद्धा आजकाल आउटडोर असतात. तर तशा प्रकारे असे बोर्ड असतात. याचा सुद्धा आय एस आहे, तर त्याचा त्या आय एस प्रमाणे त्याचा साईज ठरलेला असतो. नंतर नॉर्मली लक्ष देण्यासारखं एक गोष्ट आहे की सिलिका जेल ब्रीदर्स जे आहेत ते हे असे पिंक कलरचे, हे फिजिकली मी आत्ता फोटो घेतलेला आहे एका 400 केवी सबस्टेशन मध्ये, मी आत्ताच ऑडिट केलं, नाव नको सांगायला उगीच, पण सांगतो की अशा प्रकारचे 400 केवीला सिलिका जेल ब्रीदर मला सापडतं. अशा प्रकारे पिंक कलरचं कधीच होऊ देऊ नका, निदान पावसाच्या दिवसात तरी नक्कीच नको. तर ते सतत बदलायला पाहिजे. तर हे आपण जेव्हा स्विच यार्ड मध्ये फिरतो तर त्यावेळेला हे लक्षात येतं आपल्या. नंतर टीएनटी कुठली पाहिजे, तर टीएनटी ही असल्या प्रकारची पाहिजे सगळी, आणि ही अपडेटेड पाहिजे, कुठेच तुटलेली नको. नंतर हे डिस्चार्ज वॉर्ड स्पेशली मी दाखवतोय, हे अशा प्रकारचे डिस्चार्ज वॉर्ड जर मिळाले तर नक्की घ्या. हे नुसते वरून असे टाकायचे आणि फक्त खाली ओढायचे, म्हणजे त्याच्यात स्प्रिंग ऍक्शन होते आणि त्या दोन जॉ मध्ये ते अडकतो आपला कंडक्टर जो आहे तो. आणि लॅडरचा जो L/4 फॉर्म्युला जो सांगितला तो नक्की लक्षात ठेवा, आणि पुढच्या वेळेला जेव्हाही तुम्ही शटडाऊन मध्ये शिडी लावाल तर त्यावेळेला तुम्ही तो वापरला याचं मला एकदा सांगा, किंवा कोणालाही तुमच्या SSI ला सांगा, मला माझ्यापर्यंत येऊ द्या की आम्ही तो वापरला. L/4 म्हणजे 4 मीटरची शिडी असेल तर 1 मीटर त्याचे लेग आहेत तर ते आपल्या स्ट्रक्चर पासून पुढे पाहिजे, आणि वर किती पण जाऊ द्या, पण वरचा भाग त्या स्ट्रक्चरला टेकायला पाहिजे, म्हणून आपण ती मागे ओढतो, तर ती सेफ्टी नाही आहे, हे नाही, अँगल नसतो तो. नंतर पीपी मगाशी जे दाखवले ते आता वेगवेगळे दाखवतोय फक्त. नंतर हेल्मेट्स आहेत, हा सेफ्टी गॉगल आहे, हा आता मास्क सगळ्यांना माहिती झाला आहे, कोरोनाचा तो एक इफेक्ट फार चांगला झाला आहे, कारण सगळ्यांना मास्क घालणं कंपल्सरी आहे, आणि कुठल्या प्रकारचे मास्क मिळतात हे प्रत्येकाला माहिती झालं. N95 आणि हे आधी मी नुसते सॅम्पल दाखवायचो, पण इतकं दुर्लक्ष झालं होतं, तर आता सगळ्यांकडेच N95 असतील आहे. तर माझ्या दृष्टीने तरी आता सेफ वर्किंग झालेलं आहे आपल्या सबस्टेशन मध्ये. नंतर सेफ्टी ॲप्रॉन आहे, सेफ्टी शूज आहे, हँड ग्लोव्ज आहे, हा सेफ्टी हार्नेस, हा जो आहे ब्ल्यू कलरचा जो दिसतोय तुम्हाला, तो सेफ्टी हार्नेस असतो आपल्या सबस्टेशन मध्ये बहुतेक ठिकाणी असे आहे. आणि ऍक्च्युअल सेफ्टी बेल्ट म्हटला तर तो ऑरेंज कलरचा दिसतोय तो आहे, तो फक्त हाफ पोर्शनचा असतो. नंतर ऑपरेशनल सेफ्टी मध्ये काय आहे, तर परमिट टू वर्क म्हणजे मगाशी मी जसं सांगितलं तसं रिटर्न डॉक्युमेंट आहे. त्याच्यामध्ये कोल्ड वर्क परमिट, हॉट वर्क परमिट असे 2 प्रकार असतात. नंतर ब्लँकेट परमिट असतं, म्हणजे कम्प्लीट पूर्ण त्या मल्टिपल जॉब एकाच ठिकाणी करू शकता तुम्ही. नंतर डेडिकेटेड वर्क परमिट, फक्त एकाच ठिकाणी एकाच याच्यावर करायचं असेल तर. नंतर परमिट टू वर्क जे आहे तर हे नॅशनल इलेक्ट्रिक कोड सुद्धा आहे, आणि आपले CA रेग्युलेशन्स आहेत. नंतर IS 5216 आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हे म्हटलेलं आहे की परमिट कशा प्रकारे घ्यायचं असतं आणि काय काय भरायचं असतं. त्याच्यामध्ये क्रॉस परमिट आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्या एंडनी पण घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे, असं सगळे डिटेल्स घेतात, तुम्हाला माहिती पण असेल आहे. नंतर त्याच्यामध्ये फक्त एक सांगतो की कुठलेही कॉलम हे ब्लँक ठेवू नका, तिथे पूर्ण रेष ओढायची, आणि डू याच्यामध्ये करत जाऊ नका, म्हणजे वर जे लिहिलेलं आहे तसंच खाली जरी लिहायची वेळ आली तरी ते पूर्ण लिहित चला. नुसतं डू करून रेष ओढून असं चालत नाही, तिथे प्रत्येक शब्दाला महत्व असतं. आता ह्याच्यामध्ये मला एवढं कव्हर करणं पॉसिबल नाही आहे, पण ऍक्सिडेंट जे झालेले आहेत, तर माझ्या समोर असे बरेचसे ऍक्सिडेंट झालेले. एक ऍक्सिडेंट फक्त फक्त म्हणजे फक्त त्या परमिट मध्ये प्रॉपर लिहिलेलं नसल्यामुळे नंतर तो जो व्यक्ती जो होता तो सुटला होता, तर ते असं व्हायला नको म्हणून. आणि त्याच्यामध्ये एक लोटो सिस्टीम आहे, ही फार छान आहे, लॉकआउट टॅगआउट म्हणून आहे, एक छोटंसं लॉक असतं आणि त्याच्यावर प्रत्येकाची साईन असते, जो जो काही काम करेल आणि त्यांनी त्या याला आपलं लॉक लावून टाकायचं,
जोपर्यंत त्याचं काम झालेलं नाहीये, समजा एका बे मध्ये आपण आउटेज घेतला आणि एका ब्रेकरवर जर काम करतोय, दुसरा आयसोलेटरवर काम करतोय, तर त्याच्या मेन बस आयसोलेटरला लॉक लावून टाकायचे. म्हणजे तोपर्यंत ते बस आयसोलेटर ते क्लोजच करता येणार नाही. आणि प्रत्येकाने आपापलं काम झालं की सर्किट ब्रेकरवाल्यांनी आपलं काम झालं की तिथून लॉक आपलं काढून घ्यायचं. लाईन आयसोलेटरवर असेल तर लाईन आयसोलेटरवाल्यांनी आपलं काम झालं की लॉक काढून टाकायचं आणि त्याची चावी आतमध्ये कंट्रोल रूम मध्ये देऊन द्यायची. अशा प्रकारची जी थोडीफार सिस्टीम आहे ती फार चांगली आहे. हे अशा अशा प्रकारचे ते लॉक असतात. हे रेड कलरचं जे दिसत आहे ते, आणि त्याला हे जे 6 प्रकारचे असे होल दिसतात आहे तुम्हाला, तर त्या 6 ठिकाणी लॉक लावू शकता तुम्ही आपापल्या नावाचं. आणि हे इथे डेंजर आणि लॉक आउट डू नॉट रिमूव्ह, तर इथे आपलं नाव सुद्धा लिहिता येतं आणि कुठल्या कोणी बंद केलं आहे तर अशा प्रकारे त्याला टॅग असतो. म्हणून तो लॉक आउट आणि टॅग आउट. नंतर परमिट घेताना जी आपण जी सिस्टीम वापरतो, म्हणजे जे ऑपरेशन्स करतो, तर तसेच ऑपरेशन्स सगळे लिहून काढायचे असतात सिक्वेन्स वाईज. आणि टायमिंगला फार महत्व असतं. आधी कुठलं, आधी F29 हे ओपन केला का, आधी लाईन आयसोलेटर ओपन केला का नाही केला, हे सगळं पाहिजे. मग याच्यामध्ये मी आसाममध्ये मी एक प्रोजेक्ट केला सेफ्टीचा. तर त्याच्यामध्ये मी नवीन एक परमिट इंट्रोड्यूस केलं. त्याच्यामध्ये ते तिथे ऍक्सेप्ट झालं. आपल्याकडे मी बराच प्रयत्न केला पण अजून तरी त्याला तेवढं यश नाही आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्येक इक्विपमेंटचं नाव लिहिलं आणि त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे की ते ऑफ केलं आहे की नाही. अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपण सेफ्टी इंट्रोड्यूस करू शकतो. नवीन प्रकारचं परमिट सिस्टीम, परमिट बुक जे आहे तर तेच फक्त नवीन छापावं लागेल. हे अशा प्रकारचं परमिट असतं. अशाच प्रकारचे परमिट पाहिजे. एक की आपल्या MSCB जेव्हा 1960 मध्ये सुरू झाली तेव्हापासूनच हीच परमिट सिस्टीम आहे. IS मध्ये सुद्धा हीच परमिट सिस्टीम दिलेली आहे. 400 kV मध्ये आपल्याच झोनमध्ये, म्हणजे पुण्या झोनमध्ये पण असे अजूनही सबस्टेशन आहे. मागच्या वर्षी 2020 मध्ये मी न्यू कोयना म्हणून आहे कराड झोनमध्ये, तिथे पण गेलो होतो. तिथलं ऑडिट केलं. तिथे सुद्धा असं असं परमिट नाही आहे. वेगळ्याच टाईपचं परमिट आहे. ते असं चालत नाही. हे असेच परमिट सिस्टीम पाहिजे. नसतील तर तसे करून घ्यायला लागतात. नंतर ऍक्सिडेंट काय आहे, ऍडव्हर्स रिझल्ट ऑफ एनी इन्सिडेंट म्हणजे काय की डेव्हिएशन. मगाशी मी सांगितलं तसं की आपला जो इंटेंडेड सिक्वेन्स असतो, आउटेजचा जो समजा सिक्वेन्स आहे, तर त्याच्यामध्ये डेव्हिएशन झालं तर इन्सिडेंट होतो. आणि इन्सिडेंटचा नंतर मग जे रिझल्ट असतो तर तो मे बी ऍक्सिडेंट असतो. ऍक्सिडेंटचे कारण काय, डायरेक्ट कॉज असतो आणि इनडायरेक्ट कॉज असतो. डायरेक्ट कॉज मध्ये अनसेफ ऍक्ट, अनसेफ कंडिशन आहे. इनडायरेक्ट मध्ये लॅक ऑफ नॉलेज, कमी नॉलेज असेल, त्याच्याबद्दल माहिती नसते. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहितीच पाहिजे असं नाहीये, जरुरी पण नाहीये आणि नसतं पण. नंतर इम्प्रॉपर ॲटिट्यूड, आपल्या कोणा सहकार्यावर किंवा आपल्या उच्च अधिकाऱ्यावरचा राग इथे कामावर काढता नये, बिलकुल कामा नये, तो काढू नका. नंतर फिजिकल आणि मेंटल डेफिशियन्सी जी आहे, तर मेंटल डेफिशियन्सी म्हणजे फक्त मेंटल हॉस्पिटलमध्येच ऍडमिट केलं म्हणजे मेंटल डेफिशियन्सी आहे असं नाही. आपण मानसिक संतुलन आपलं कुठल्याही क्षणी आपलं ढळू शकतं, तर ते नको. घरच्या गोष्टी या घरी पाहिजे. आणि ऑफिसमध्ये जेव्हा आपण कामावर येतो त्यावेळेला घरच्या गोष्टी कम्प्लीट जाऊ शकत नाही. निदान 20% तरी घरच्या गोष्टी राहू द्या आणि 80% ज्या या कामाशी रिलेटेड ज्या आहेत तर त्या बरीच राहू द्या. तरच तुमचं मानसिक संतुलन जे आहे हे चांगलं राहू शकतं आणि त्याचा इफेक्ट जो आहे हा फिजिकल डेफिशियन्सीवर होतो. म्हणून तेवढी काळजी घेणं जरुरी आहे. नंतर अनसेफ ऍक्ट मध्ये काय आहेत, कुठले आहेत, तर ऑपरेटिंग एनी इक्विपमेंट विदाउट प्रॉपर ऑथॉरिटी, आपल्याला माहिती नाही आणि ऑथराईजही नाही आहे तरी आपण करतो. फेल्युअर टू वॉर्निंग, एखादा सांगतो की अरे बाबा तसं करू नको, तर नेहमी काम करताना काय एकट्याने काम कधी करू नका. दुसरं आपल्या सोबत नेहमी पाहिजे. म्हणजे त्याला आपल्यामध्ये जर काही चूक होत असेल आपल्या ऑपरेशनमध्ये किंवा आपल्या वागण्यामध्ये, तर तो आपल्याला सांगू शकतो. ऑपरेटिंग अनसेफ स्पीड, उगीच स्पीड नको. म्हणजे अनसेफ स्पीड म्हणजे काय की उगाच जास्त स्पीडनी कामं करायची, पटापट करा तर पटापट किंवा लवकर अशा शब्द सेफ्टीमध्ये कुठेच येत नाही. नंतर फेल्युअर टू यूज पीपीई जे दिलेले आहेत आपल्याला, जे काही दिलेले आहेत सगळे ऍक्च्युली द्यायला पाहिजे. पण सेफ्टी शूज आहेत, मग ते हेवीच आहेत, मग आपल्याला चढताच येत नाही, असले कारण नको. कारण नको म्हणजे काय की घेताना तो प्रॉपर घ्यायला पाहिजे. तर त्याच्याकरता युनियनचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट पाहिजे की त्यांना पण तेवढं माहिती पाहिजे.
आता मी एका ठिकाणी जिथे ऑडिट केलं 400 केळीला, तिथे सेफ्टी शूज घेतलेले आहेत लेटेस्ट मध्ये, पण विदाऊट IS घेतलेले आहेत. नॉन IS कुठलंही इक्विपमेंट सेफ्टीचं कुठलंही PPE आपल्याला घ्यायचं नाहीये आणि वापरायचंही नाहीये, त्याची काही गॅरंटी नसते. नंतर युझिंग हँड्स इन्स्टेड ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट, नको तिथे हातानेच आपलं काम करायचं असं नाहीये. नंतर अनसेफ लोडिंग, प्लेसिंग, स्टॅकिंग, अनसेफ पोझिशन आणि पोस्चर, शिडी पोहोचत नाही म्हणून आपण हात वर करून किंवा हात तिथे पोहोचवायचा जो प्रयत्न करतो, ती म्हणजे अनसेफ पोझिशन आणि पोस्चर असते. हात पोहोचत नाही पण उगीच पाय उंच करा, हात अजून लांब करा, तर ते तसले प्रकार कधीच करायचे नसतात. नंतर वर्किंग ऑन मुव्हिंग इक्विपमेंट, वेअरिंग लूज क्लोज, मगाशी जे म्हटलं की डिझाईननी आपले जे आहेत क्लोज जे आहेत, तर ते डिझाईन नुसारच आपल्याला शिवावे लागतात, खूप लूज नको. नंतर वर्किंग ऑन हाईट विदाउट सेफ्टी बेल्ट, सेफ्टी बेल्ट आपण नॉर्मली वापरत नाही, कारण काय की आपण त्या 33 KV वरच काम करतोय, तर तसं नाही आहे. वर्क ॲट हाईट म्हटलं 1.8 मीटर, ती सतत लक्षात राहू द्या. नंतर अनसेफ कंडिशन कुठल्या असतात, तर पुअर लाइटिंग असतं. लाइटिंग असतं पण कमी असतं. कमी असतं तर काय, आपण टॉर्च घेतो आणि रिडिंग जर घ्यायचे असतील तर त्यांनी घेऊन टाकतो, पण तसं नाही आहे. ओव्हरऑल लाइटिंग हे प्रॉपर पाहिजे. त्याच्यामध्ये लक्स लेवल असते. आउटडोअरला साधारण 30 ते 50 लक्स पाहिजे, हे स्टँडर्ड आहेत आपल्या ह्याच्यात दिलेले. आणि आपण जेव्हा कंट्रोल रूम मध्ये काम करतो तर ते 200 ते 300 लक्स लेवल लागते. नंतर नॅरो रोड असेल, इम्प्रॉपर स्टॅकिंग, आपल्याकडे सबस्टेशनला स्विच यार्डमध्ये अननेसेसरी स्टॅकिंग केलेलं असेल कुठे, त्याच्यामध्ये साप आणि हे ते, आणि मग ते आपल्या वर्किंगमध्ये पण अफेक्ट करतं. ऑइल ऑन फ्लोअर, अनसेफ व्हेंटिलेशन, व्हेंटिलेशन हा सगळ्यात जास्त मोठा प्रकार म्हणजे भयंकर प्रकार मी एका सबस्टेशनमध्ये बघितला की तिथे ह्याला बॅटरी रूमला क्रॉस व्हेंटिलेशन नावाचा प्रकार नव्हता. म्हणजे कसं आहे की तुम्हाला माहिती असेल आहे, आपल्याकडे वर आपण हे लावतो, एक्झॉस्ट फॅन लावतो आणि त्याच्या अपोजिट साईडला खाली लुवर्स लावतो, म्हणजे असे फटीचे असे दार असतं आयदर, किंवा एक छोटीशी विंडो असते. तर ती का असते, तर जेव्हा व्हेंटिलेशन जेव्हा प्रॉपर पाहिजे तर कसं पाहिजे की फ्रेश एअर त्या फटीच्या खिडकीतून आतमध्ये जातं आणि जिथे जी कॉन्टॅमिनेटेड म्हणजे फ्युम्स असतात आपल्या बॅटरी रूम मध्ये, तर त्या फ्युम्स आपण एक्झॉस्ट फॅननी बाहेर टाकतो. तर अशा प्रकारचं तिथे काहीच नव्हतं आणि ते दार उघडल्याबरोबर एकदम इतका भक्कन हे झालं होतं, प्रेशर डेव्हलप झालं होतं. ते तशा प्रकारचं व्हेंटिलेशन नको. आपल्या टॉयलेट ब्लॉकमध्ये सुद्धा व्हेंटिलेशन प्रॉपर पाहिजे, कारण ते त्याच्यात सुद्धा जे अनसेफ ही जी आहे ती कंडिशन अनसेफ होते. डिफेक्टिव्ह कन्स्ट्रक्शन, ती कन्स्ट्रक्शन स्टेजमध्ये जर असेल तरी ती अनसेफ कंडिशन असते. याच्यात अनसेफ डिफेक्टिव्ह कन्स्ट्रक्शनचं एक उदाहरण म्हणजे आयसोलेटर ऑपरेटिंग जे असतं हँडल, तर त्याची जी हाईट असते तर ती कमी जास्त असते. एक तर खूप उंच असतं, नवीन याच्यामध्ये बघितले मी, खूप उंच असतं, मग आपल्याला स्टूल घ्यावं लागतं. स्टूल घेतल्यावर कसं आहे की जेवढा त्याला फोर्स लागतो तर तो फोर्स तेवढा मिळत नाही. तर त्याच्यामुळे काय होतं, मग आपण हातातले हँडग्लोव्ह जे आहे ते हँडग्लोव्ह काढतो हातातून आणि ते उलटे घालतो त्या हँडलमध्ये. ते सगळ्यात जास्त अनसेफ कंडिशन आहे मोठी. डिफेक्टिव्ह कंडिशन ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट्स, म्हणजे फाटलेले हे जळलेले असतात हँडग्लोव्ह. हँडग्लोव्हचं एक सांगतो, 6 महिन्याच्या वर कुठलंही हँडग्लोव्ह वापरायचं नसतं. भले ते नुसतं पडलेलं असेल आहे तरी ते टाकून द्यायचं असतं, कारण त्याचं जे हे असते व्हॅलिडिटी जी असते ही फक्त 6 महिने असते. अनसेफ मेथड ऑर प्रोसिजर. नंतर बॅड हाऊसकीपिंग. हाऊसकीपिंग म्हणजे फक्त साफसूफ ठेवले असं नाही आहे, प्रॉपर आपले TNT जे आहे ती प्रॉपर प्लेसला पाहिजे, हे पण हाऊसकीपिंग मध्ये येतं. नंतर ऍक्सिडेंट स्टॅटिस्टिक्स, याच्याकरता सांगतो की थोडंसं आपल्याला याच्याबद्दल माहिती पाहिजे आणि भीती थोडीशी तरी आपल्याला काम करताना वाटायला पाहिजे की इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रिकल फायर रिलेटेड ऍक्सिडेंट जे होतात दरवर्षी, तर याचं नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणून एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं होम डिपार्टमेंटमध्ये एक डिपार्टमेंट आहे. त्यांच्या वेबसाईटवर दरवर्षी 2011 पासून माझ्याकडे सगळा डेटा मी काढून ठेवला आहे, तर 28 ते 33 हजार लोक दरवर्षी मरण पावतात. म्हणजे ऍक्सिडेंट्स किती होत असतील याचा विचार करा. नंबर ऑफ डेथ ड्यू टू इलेक्ट्रिक्युशन, म्हणजे डायरेक्ट इलेक्ट्रिक्युशन होतं.
सॉरी. नंतर ड्यू टू इलेक्ट्रिकल अँड अदर फायर. तर ह्याच्यामध्ये इतके लोक जातात. तर साधारण टोटल डेज जे आहे ते 33,000 ते 24,000 या रेंजमध्ये आहे दरवर्षी. आणि हे फक्त रिपोर्टेड आहे. म्हणजे काय आहे की बरेचसे ऍक्सिडेंट रिपोर्टच होत नाही. म्हणजे याचं रिपोर्टिंगची प्रोसिजर कशी असते की आपल्याकडे जर झाला ऍक्सिडेंट MECTCL मध्ये, तर आपल्या हेड ऑफिस पर्यंत जातं. मग हेड ऑफिस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रकडे देतं. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे त्या डिपार्टमेंटकडे देतं. मग याचं पूर्ण अनालिसिस होतं, विश्लेषण करतात की कशामुळे झाला, कुठल्या प्रकारचा झाला, त्याच्यामध्ये स्त्री आहे का पुरुष आहे, असं खूप डिटेलमध्ये असतो. जवळपास 600 ते 700 पानाचा तो दरवर्षीचा रिपोर्ट असतो. त्याच्यातून मी हा डेटा काढलेला आहे. साधारण बघा याच्यामध्ये महाराष्ट्राचं पर्सेंटेज बघा, 16%, 15% असं आहे. फक्त एका वर्षी 11% आहे. पण 29,000 लोक त्या दिवशी त्या वर्षी गेलेले. तर हे रिपोर्टेड आणि नॉन रिपोर्टेड हा असा प्रकार आहे. हे डेटा जो आहे हा फक्त रिपोर्टेड ऍक्सिडेंटचा आहे. तर याच्यामध्ये ह्या 24,000 ते 33,000 आपला नंबर कधी लागायला नको म्हणून आपण सेफ्टी आपल्या वर्क प्लेसला आहे ही आपण पाहायची. फॉलो ABC ॲट वर्क प्लेस. वर्क प्लेसला जी आहे तर ही नेहमी ABC ऑलवेज बी केअरफुल हे एक लक्षात ठेव. आणि हा एक हे जे आहे हा जो बोर्ड आहे हा आपल्या सबस्टेशनला एंट्रीलाच लावून ठेवा. आत्ता तुम्ही तयार करू शकता. कम्प्युटरवर कोणीही करू शकतं. आपल्या सबस्टेशनमध्ये कम्प्युटर असतात. तुमच्या SSI ला सांगा किंवा तुम्ही घरी करा, कुठेही करा, हाताने लिहिलं तरी चालेल. पण हा एक फार इम्पॉर्टंट आहे सेफ्टी करता. ऑलवेज बी केअरफुल हे नेहमी लक्षात राहू द्या. आता